खरं तर आज काय बोलावं हे कळत नाही. जिया आणि ममता या दोघींच्या मृत्यूला न्याय मिळावा म्हणून आम्ही ज्या जगजीवनराम झोपडपट्टीमध्ये ही घटना घडली ना, माझा जन्म त्या झोपडपट्टीत झालेला आहे. आधी उघडी गटारं होती आणि त्याच उघड्या गटाराच्या कडेला बसून एकेकाळी ही ज्योती वाघमारे अभ्यास करत होती. 40 वर्ष झाली. 40 वर्षामध्ये जग कुठल्या कुठे गेलं, जग चंद्रावर गेलं, पण आमच्या झोपडपट्टीची परिस्थिती नाही बदलली. उघड्या गटारांच्या जागी ह्या लोकांनी ड्रेनेज लाईन टाकल्या. कुठल्या कॉन्ट्रॅक्टरनी तिथे मलिदा खाल्ला माहित नाही, पण इतक्या वरवर ड्रेनेज लाईन टाकल्या आहेत, इतक्या कमी रुंदीचे पाईप टाकलेले आहेत की पाऊस पडणं तर सोडा, पण थोडं जरी नळाला पाणी जरी आलं तरी रोज ते ड्रेनेज लाईन चोकअप होतं आणि ते गटारातलं सगळं घाण पाणी, सगळा मैला हा आमच्या लोकांच्या घरामध्ये शिरतोय. एक एक खोलीच्या घरात राहणारी आम्ही माणसं आहेत. तेच आमचं बेडरूम आहे, तेच आमचं डायनिंग रूम आहे, तेच आमचं किचन आहे, तेच आमच्या पोरांचं स्टडी रूम आहे. गुडघ्यापर्यंत गटारीचं घाण पाणी, मैलाचं घाण पाणी आलेल्या ठिकाणी ही लोक राहत आहेत. हे पिण्याचं पाणी हे तुम्ही बघताय, ह्याच्यामध्ये आळ्या झालेल्या आहेत. ड्रेनेजची पाईपलाईन टाकताना ज्या कुठल्या कॉन्ट्रॅक्टरने मलिदा खाल्लेला असेल त्याला ब्लॅकलिस्ट मध्ये टाकण्यात यावं, कारवाई करण्यात यावी, ही मागणी पहिल्यांदा मी केली आहे. दुसरी मागणी आम्ही अशी केली आहे की जिया म्हेत्रे आणि ममता म्हेत्रे यांच्या मृत्यूची सखोल चौकशी केली जावी. अचानक प्रशासनाला जाग येते, अचानक रिपोर्ट येतात, अचानक सांगितलं जातं डेंग्यूमुळे मृत्यू झालाय. कुठे ते पाणी आलेलं, असं कुठे येते आपल्या महिला? दाखवा जरा हे पाणी, हे कुठल्या पद्धतीचं पाणी आलेलं आहे? आता आम्ही आयुक्तांच्या टेबलवरती बाटली ठेवली, अरे गटारीतलं पाणी आम्हाला प्यायला येतंय आणि आज सरळ सरळ कुणाला क्लीन चिट देण्याचा हा प्रकार चाललाय. दूषित पाण्यामुळे मृत्यू झाला नाही, खोटं बोलतायत का लोक? गरीबाच्या जगण्याला, गरीबाच्या मरण्याला किंमत नाहीये का? आणि जर असं होणार असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. जिया आणि ममता दोघांच्या मृत्यूची सखोल चौकशी झाली पाहिजे. प्रशासनानं कुणालाही पाठीशी टाकू नये, हे आम्ही त्यांना विनंती केलेली आहे. दुसरी गोष्ट की ज्या वेळेला तिथे त्याच भागामध्ये आम्ही आरोग्य शिबिर घेतलं होतं, तिथे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मंजूर झालाय, वर्क ऑर्डर झालेली आहे, आणि तरी सुद्धा 6 महिने झाले वर्क ऑर्डर होऊन, आम्ही निधी आणला, सगळं केलं, तरी सुद्धा तो दवाखाना चालू करता येत नाही. ह्या प्रशासनाला का बरं चालू करता येत नाही? कुणाचं साठं लोटं तिथं आहे? अरे ही लोक ह्या सगळ्या आमच्या बायकांना धुणीभांडी करायला जातात. सकाळ झाली की आमची लोक बिगारी काम करायला जातात, पगार मिळतो ना तेव्हा यांचं घर चालतं आणि घरात पोरा बाळांना पोटाला खायला घालता यावं म्हणून ना दवाखान्याला जात नाहीत ही लोक. मग जर तिथे मोफत दवाखाना असला असता तर जियाला, ममताला वेळेवरती उपचार मिळाले असते, त्यांना नाही मिळाला असता. त्याचबरोबर तिथं मोदी भागामध्ये जे घरगुती आणि सार्वजनिक नळाला जे पिण्याचं पाणी गढूळ येत आहे, पिवळसर येत आहे, त्याच्यावर लवकरात लवकर उपाययोजना झाली पाहिजे. आम्ही आयुक्त साहेबांना प्रश्न विचारला की आपण म्हणताय कोरडा दिवस पाळा, अरे पत्र्याच्या घरात राहणारी माणसं आहे साहेब आम्ही. पाणी पाऊस पडला ना घर गळतंय आमचं, घरावर सिंटेक्सच्या टाक्या नाहीत आमच्या, कसा कोरडा दिवस पाळायचा? गल्लीत येऊन बघा, प्रत्येकीच्या घरासमोर ना निळे पाण्याचे टीप आहेत. 8-8 दिवसांनी तुम्ही पाणी सोडणार, आम्ही गरीब माणसं कसं तरी तिथं पाणी साठवणार, आणि तुम्ही कोरडा दिवस पाळा म्हणून असे जखमेवरती मीठ चोळण्याचे तुम्ही उपाय सुचवताय. अशा पद्धतीच्या गोष्टी प्रशासनानं करू नयेत आणि तिथली ड्रेनेज लाईन ही व्यवस्थित झाली पाहिजे. त्याचबरोबर रमाई आवास योजनेचे अनेक प्रकरणं इथं प्रलंबित आहेत, ती प्रकरणं लवकरात लवकर मंजूर होऊन प्रत्येकाला तिथं घरं पक्की मिळाली पाहिजेत. त्याचबरोबर वेळच्या वेळेवरती नाले सफाई झाली पाहिजे, वेळच्या वेळेवरती स्वच्छतेची कामं, फवारणीची कामं झाली पाहिजेत. आणि त्याचबरोबर आपणच प्रेसमध्ये दिलंय